मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे खवीस. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. सदर कथा ही वास्तव जीवनात घडलेली आहे आणि ह्याची साक्ष मला स्वतः माझ्या आईने दिली आहे. कथा अशी आहे की सातारा भागामध्ये नदी किनारी बरीच गावे आहेत. त्यातले एक गाव आहे. काळ होता साधारण 1970 ते 1980च्या आसपासच्या. गावात पुरुष आणि स्त्रिया दोघे पण शेतीवर कामाला जात असत. ह्या गावात लोकांची शेती ही नदीच्या पलीकडे होती. वंदना ही रोज बाकीच्या स्त्रियांसोबत कामावर जात असे. वंदना दिसायला सुंदर आणि लग्न होऊन जेमतेम 2 वर्ष झाले होते. वंदनाचा नवरा सरकारी नोकरीमध्ये होता. तिला खरे तर काम करायची गरज नव्हती, पण घरी बसून कंटाळा येतो म्हणून ती शेतीमध्ये रोजाने कामाला जाऊ लागली होती. असेच एकदा काम करताना अचानक पाऊस भरून आला आणि जोरात वादळ सुटले होते. सर्व काम करणारे पुरुष आणि स्त्रिया यांनी झाडाचा ओढासा घेतला. तो आडोसा शोधेपर्यंत सर्व भिजले होते. वंदना मुळातच सुंदर आणि त्यात ती भिजून गेली होती. एका डेरेदार वडाचा तिने पावसापासून वाचण्यासाठी आडोसा घेतला होता. त्या वडाखाली ती एकटी उभी राहून पाऊस थांबण्याची वाट पाहत होती. पण तो काही थांबायचे नाव घेत नव्हता. दुपारचे 12-12:15ला जो पाऊस सुरू झाला तो चांगलाच 1-1.5 तास राहिला. जमीन ओली झाली होती आणि शेतात चिखल झाला होता. त्यामुळे काम करणे थोडे अवघड झाले होते. हे पाहून शेतमालकाने सुट्टी दिली. आज दुपारी सुट्टी मिळाली आणि दिवसाचा पूर्ण रोज पण मिळणार. ह्यामुळे सर्व खुशीने घरी आले. वंदना आली आणि आपले कपडे बदलून थोडा आराम करायचा म्हणून झोपी गेली. संध्याकाळचे 7 वाजले तरी वंदना अजून का उठली नाही हे पाहण्यासाठी शेजारच्या आजी आल्या आणि त्यांनी दार वाजवले तर दार उघडे होते. त्यांनी आत डोकावून पाहिले तर वंदना झोपली होती. त्या आजीने तिच्या शरीराला हात लावला तर अंग तापले होते. त्यावेळी मोबाईल किंवा अशी कोणतीही सुविधा नसल्याने आजीने तिच्या नातवाला डॉक्टरकडे पाठवले. वंदनाच्या घरात ती आणि तिचा नवरा दोघेच राहत होते. डॉक्टरने औषध दिली आणि ते निघून गेले. रात्री साधारण 12:30च्या दरम्यान घरात कोणीतरी हसत आहे आणि काहीतरी तोंडातल्या तोंडात बोलत आहे असा आवाज वंदनाच्या नवऱ्याला येऊ लागला. त्याने कंदिलाचा उजेड मोठा केला तर वंदना उठून बसली होती. तिचे केस मोकळे सोडले होते. साडी अस्तव्यस्त झाली होती आणि ती कुठेतरी पाहून एकटीच हसत होती आणि बोलत होती. तिच्या नवऱ्याने पाहिले आणि तिचे रूप पाहून त्याची वाचाच बसली. घाबरत घाबरत त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. तसे तिने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यामध्ये कोणतेच भाव दिसत नव्हते. तिने त्याचा हात पकडून जोरात पिरगडला तसे तो जोरजोरात ओरडू लागला. वंदना, सोड, काय करतेस? सोड, मला त्रास होतो, सोड. वंदनाचा नवरा वेदनेने कळवळत म्हणाला. तसे ती हसली आणि एका घोगऱ्या आणि पुरुषी आवाजात म्हणाली, कौन वंदना? मैं अब्दुल हूँ, अब्दुल. तुम्हारी वंदना बेहद खूबसूरत है. आज देखा मैंने उसको भीगी साड़ी में. मेरा जो बरगद के पेड़ के नीचे खड़ी थी तब से उसके पीछे आया हूँ और आज उसको लेके जाऊंगा. एवढे बोलून वंदना पुन्हा जोरजोरात हसू लागली. तिच्या नवऱ्याला काय झाले काहीच समजत नव्हते. तसे तिने दरवाजा उघडला आणि घरातून पडू लागली. पडताना तिला कसले भान नव्हते. ना अंगावरील साडी, ना पायाखाली येणारे काटे. ती पुढे आणि तिचा नवरा मागे. असे पळत ती नदीजवळ आले आणि अचानक वंदना थांबली आणि भानावर आल्यासारखी उभी राहून सर्व ठिकाणी पाहू लागली. तसे तिचा नवरा पळत मागून आला. वंदना, थांब.
असे काय करतेस? म्हणून त्याने तिचा हात धरला. अहो काय झाले? मी इकडे कशी आली? मी तर घरी झोपले होते दुपारी आणि आता इकडे कशी आली? वंदनाचा नवरा तिचे हे वाक्य ऐकून चक्रावला. म्हणजे तुला काहीच आठवत नाही? त्याने विचारले. त्यावर वंदनाने आश्चर्याने मानेने नाही असे उत्तर दिले. तिच्या नवऱ्याला समजले की वंदनाला कोणीतरी झपाटले आहे. जिला मराठी सोडून कोणती भाषा येत नाही ती अचानक हिंदीमध्ये कशी बोलू लागली. त्याने तिला घरी आणले आणि झोपवले. तसे पुन्हा तासाभराने तिने तोच पवित्रा घेतला. ह्यावेळी ती जास्तच घातक झाली होती. ए हरामजादे आणि अशा अनेक शब्दात हिंदीमध्ये शिव्या देऊ लागली आणि अशा अनेक शिव्या नवऱ्याला हिंदीमध्ये देऊ लागली आणि त्याच्यावर घरातील भांडे फेकून मारली. आणि पुन्हा ती नदीजवळ गेली आणि तिकडे जाऊन पुन्हा शुद्धीवर आली. हे काय सुरू आहे तिच्या नवऱ्याला काहीच समजत नव्हते. आवाजाने शेजारी पण जागे झाले होते. सर्वांनी हा प्रकार पाहिला. आजी पुढे आली आणि तिने वंदनाला बांधून ठेवायला सांगितले. तसे तिच्या मधला अब्दुल पुन्हा जागा झाला आणि म्हणाला, ए म्हातारे, तू बीच में मत आ वरना अंजाम ठीक नहीं होगा. आजीला समजले हे काम माणसाचे नाही तर खवीस आला आहे. तसे तिने गावातील तरुण मुलांना शेजारी गावात दर्ग्यात असलेल्या बाबाकडे पाठवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बाबा लगेच हजर झाले आणि त्यांनी वंदनाला काही प्रश्न विचारले. कहाँ से आया, क्या चाहिए और कब जाएगा? तसे ती काहीच बोलली नाही. बाबाने पुन्हा दरडावून तेच प्रश्न विचारले. तसे त्याने सर्व सांगायला सुरुवात केली. जेव्हा पाऊस होता तेव्हा आसरा शोधत ही माझ्या झाडाजवळ आली. मी तिला पाहिले आणि ती मला आवडली. तसे मी तिच्या मागे आलो आणि आता तिला घेऊन जाणार. पण नदी पार करता येत नव्हती मला, म्हणून मी बाहेर पडायचो आणि पुन्हा घरी आली की प्रवेश करायचो. मला ही खूप आवडली आहे आणि मी हिला घेऊन जाणार आहे. त्याचे हे वाक्य ऐकून सर्वजण चाट पडले. बाबा काहीतरी करा आणि वंदनाला ह्यातून बाहेर काढा. हात जोडून वंदनाचा नवरा म्हणाला. तसे बाबा म्हणाले, पोरा हा खवीस आहे, खूप जालिम आहे, पण काळजी करू नको, मी काहीतरी करतो. पण तू घाबरू नकोस, त्या अल्लापेक्षा कोणी मोठा नाही. असे म्हणून त्याने कुराणमधील आयते वाचण्यास सुरुवात केली. जसे ते वाचले गेले तसे वंदना जोरजोरात ओरडू लागली, किंचाळू लागली. ते बंद करण्यास सांगू लागली, शिव्या देऊ लागली. पण बाबांनी ते बंद केले नाही. वंदनाला होणारा त्रास पाहून तिच्या नवऱ्याचा जीव तीळ तुटत होता. पण त्याच्याकडे पण पर्याय नव्हता. बाबांनी पवित्र पाणी तिच्या अंगावर शिंपडले. तसे त्याला अजून त्रास होऊ लागला आणि मग शेवटी थकून त्या खविसाने जाण्याचे मान्य केले आणि वंदनाच्या शरीरातून एक काळी सावली दरवाजामधून बाहेर निघून गेली. बाबांनी तिला एक तावीज दिला जेणेकरून तिचे पुढे रक्षण होईल. त्यानंतर आजपर्यंत तो तावीज तिच्या गळ्यातच आहे. मित्रांनो, म्हणून कदाचित म्हणतात की शक्यतो वडाच्या झाडाखाली उभे राहू नये. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.